पडला असेल सगळ्यांना, तर आता येतानाच उदाहरण सांग. सगळेजण लिफ्टच्या दिशेनं चालले होते. 20-25 जण, 15-20 जण पुढे गेले आणि मी आणि प्रांताचे दुसरे कार्यकर्ते डॉक्टर मनोज चौधरी आम्ही जिन्याकडे वळलो. जिन्याकडे वळले पहिले दोघंच होतो आम्ही, आणि त्यानंतरचे 15-20 जण सगळे आमच्या खाली मागे आले. नंतर लिफ्टकडे कोणी गेलो नाही. किती मजल्यावर होते? लिफ्ट आहे, सुविधा आहे, कुणासाठी आहे? वृद्ध माणसांसाठी, ज्यांना चालताना चढताना उतरताना त्रास होतोय, आजारी माणसं, त्यांच्यासाठी आहे. माझं आरोग्य चांगलं व्हावं म्हणून मी माझा स्वतःचा निश्चय केला की उतरताना मी जिनाच वापरेन. माझ्या सोसायटीत मी असंच करतो. 4था मजला असला तरी, कितीही दमलेलो असलं तरी उतरताना कायम जिनाच वापरायचा. काही दिवसांनी चढताना पण सुरू करतो. छोटे छोटे आरोग्यासाठीचे नियम स्वतःला घालून घ्यावे. आणखी काय नियम करता येईल? तर जसं हे मोबाईलचं व्यसन सांगितलं मी, तर सोपे उपाय. आपण रात्र मोबाईलवरती बघत बसतो, झोप येत नाही म्हणून डॉक्टरकडे औषध घ्यायला जातो. तर सोपा उपाय असा आहे, मी आमच्याकडचे एक नगरसेवक मला भेटायला आले होते, म्हणजे झोपच लागत नाही रात्री. करता काय झोप नाही आलं तर न्यूज बघत बसतो. म्हणलं पण टीव्ही विकून टाका तुम्ही, हे पहिलं औषध तुमचं. सतत अपडेट राहायची आपल्याला हौस आहे ना. अपडेट राहिलं नाही रात्रभर तर काही जग बुडून जाणार नाहीये, असं लक्षात घेऊन ठराविक वेळेला, म्हणजे मी स्वतःला घालून घेतलेला नियम असा आहे की रात्री 11 नंतर व्हॉट्सअप वापरायचं नाही. तुम्ही स्वतःला काय नियम घालून घेता हे इथं सांगण्यापेक्षा स्वतःचा संकल्प करा. मी आरोग्यासाठी अशा 2-5 गोष्टी करीन, रोज 2-4 योगासनं करीन, आणि हे मैदान कमी पडेल इतपत लोक या मैदानावर व्यायाम करायला येतील. इथं जागा नाही पुरली तर घरात करतील. असं आरोग्य विषयाची चळवळ सरगम आरोग्य भारती म्हणून इथे चालू करावी. फक्त रुग्णोपयोगी साहित्य केंद्र चालू करणं, चालवणं हे आरोग्य भारतीचं काम नाही, किंवा आरोग्य विषयक अशी जागरूकता सर्वांमध्ये निर्माण व्हावी. नुसतीच जागरूकता नाही तर कृतीमध्ये ती प्रवर्तित व्हावी, हे आरोग्य भारतीचं काम. त्या अर्थाने आपण सगळेजण कामाला लागला, प्रयत्नाला लागला तर आपण सर्वजण आरोग्य भारतीचे कार्यकर्ते झाला. आरोग्य भारतीची सदस्यता फी नाही. आपण काम करायला लागला, आपण आरोग्य भारतीचे झाला, असं आपण सर्वांनी लवकरात लवकर आरोग्य भारतीचे व्हा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.